विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन अभ्यासलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण इव्हॉल्युशन अभ्यासणार आहे. आता इव्हॉल्युशनमध्ये आपल्याला काय शिकायचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला इव्हॉल्युशन जनरल माहिती घ्यायची, थिअरी ऑफ इव्हॉल्युशन, एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन्स आणि डार्विनची थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लॅमार्क्वाद आणि ह्युमन इव्हॉल्युशन हे कसं होतं हे आपल्याला ह्या टॉपिकमध्ये, ह्या लेक्चरमध्ये अभ्यासायचं आहे. मित्रांनो, इव्हॉल्युशन म्हणजे काय, इन जनरल आपण त्याला काय म्हणतो, इव्हॉल्युशन म्हणजे काय, थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं तर इव्हॉल्युशन इज द काय ग्रॅज्युअल चेंज ऑकर इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. इव्हॉल्युशन मध्ये काय होतं तर ग्रॅज्युअल चेंजेस कुणामध्ये ऑकर होतात तर ऑर्गॅनिझम मध्ये, आणि हे चेंजेस ऑकर होतात हे लगेच होतात का, लॉंग ड्युरेशन, म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहेत, जास्त कालावधी. हे जे चेंजेस होण्यासाठी लागणारी जी ही प्रक्रिया जी आहे इव्हॉल्युशनची अत्यंत सावकाश आहे आणि म्हणजे व्हेरी स्लो गोईंग आहे प्रोसेस, आणि व्हेरी स्लो गोईंग असल्यामुळं ह्याच्यासाठी कालावधी जो आहे इव्हॉल्युशनसाठी अनेक वर्षाचा काय होणार आहे, ह्याच्यामध्ये कालावधी जाणार आहे. आणि हे जे चेंजेस होतात, ज्या सजीवामध्ये हे जे चेंजेस होतात अत्यंत सावकाशपणे चेंजेस होतात, आणि हे सगळे चेंजेस कशाच्या कन्सर्न असतात तर दे आर कन्सर्न विथ काय डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, हे चेंजेस ऑर्गॅनिझम मध्ये विकास साधणारे असतात. कोणामध्ये विकास साधत असतात तर ऑर्गॅनिझम मध्ये काय करत असतात, हे चेंजेस विकास साधत असतात. म्हणजेच काय तर पृथ्वीवरती जेवढे प्राणी आहेत ह्या प्राण्यांमध्ये काय होत असतात, त्यांचा विकास होत असतो. कशामुळं तर ह्या इव्हॉल्युशनमुळे. आता जर आपण बघितलं तर हे जे चेंजेस आहेत, हे कधी होतात, कुठल्या स्टेजला होतात. जर आपण बघितलं, जर पृथ्वी, जर हे प्लॅनेट जर बघितलं, आपल्या पृथ्वीवर बायोस्फिअर बघितला, प्लॅनेट बघितलं, स्टार बघितलं, इव्हन अर्थ जर बघितलं, तर ह्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर चेंजेस ऑकर इन व्हेरियस कंपोनंट रेंजिंग फ्रॉम स्टार अँड प्लॅनेट इन फेस टू द बायोस्फिअर. म्हणजे ह्याच्यामध्ये उत्क्रांतीचा विचार करायचा जर झाला तर हे चेंजेस स्टार अँड प्लॅनेट पासून सुद्धा, ग्रह जे आहेत आपले, जे सूर्यमाला आहे, ग्रह ताऱ्यापासून पृथ्वीवरती जे प्रेझेंट आहे जीवसृष्टी, इन्क्लुडिंग अर्थ, बायोस्फिअर प्रेझेंट ऑन द काय अर्थ, ह्यांच्यामध्ये काय होत असतात, चेंजेस होत असतात. आणि ह्याच्यामध्ये बदलाचे अनेक टप्पे असतात, इन्क्लूड द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. आणि हे काय असतात, ह्याच्यामध्ये आपण काय इन्क्लूड करतो, स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. आता पृथ्वी तलावरती अनेक जीव आहेत, म्हणजे प्रत्येक अनेक अशा पेसीज आहेत. काय आहेत, अनेक अशा पेसीज आहेत. द फॉर्मेशन ऑफ न्यू पेसीज. आता हे पेसीज कशा तयार झाल्यात, आता पृथ्वीवरती अनेक, आता मी म्हटले की अनेक पेसीज आहेत. फॉर्मेशन ऑफ न्यू पेसीज कसं होतं तर फॉर्मेशन ऑफ न्यू पेसीज ड्यू टू द चेंज इन द स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता
त्या पेशीजमध्ये काय होतं तर त्या पेशीजमध्ये जर एखादी नवीन पेशीज जर तयार व्हायची असेल तर त्या पेशीजमध्ये चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर, त्या पेशीजचं जर एखादं स्पेसिफिक कॅरेक्टर जर असेल त्या स्पेसिफिक कॅरेक्टरमध्ये काय होतं चेंज होतो. आणि हा चेंज फक्त एकाच जनरेशनमध्ये होतो का तर नाही, तर ते सेव्हरल जनरेशन अनेक पिढ्यामध्ये हे चेंजेस घडून यावे लागतात. आणि त्याच वेळेस काय होतं न्यू पेशीज फॉर्मेशन होतं आणि त्याचं सिलेक्शन बाय नॅचरल सिलेक्शन रिस्पॉन्स टू काय ते पेशीजने काय करायला पाहिजे नॅचरल सिलेक्शनला काय करायला पाहिजे रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो कॉल्ड ॲज काय इव्हॉल्युशन. काय म्हणायचं त्याला इव्हॉल्युशन म्हणायचं. अशा प्रकारचं इव्हॉल्युशन बद्दल थोडक्यात माहिती. जर आपण विचार केला तर पृथ्वीवरचं जे लाईफ आहे हे 3.5 बिलियन इयर वर्षापूर्वी म्हणजे बघा 3.5 अब्ज वर्षापूर्वी काय झालेलं आहे लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ. किती वर्षापूर्वी 3.5 अब्ज वर्षापूर्वी हे लाईफ पृथ्वीवरती एक्झिस्ट होतं का, पृथ्वीवरती हे लाईफ होतं का तर लाईफ हॅड नॉन एक्झिस्टन्स ऑन द अर्थ. पृथ्वीवरती हे काय नव्हतं अस्तित्व नव्हतं. आता हे अस्तित्व आपल्याला शिकायचं ह्याच्यामध्ये हे सजीव सृष्टी पृथ्वीवरती कशी तयार झाली. ॲट द बिगॅनिंग सुरुवातीच्या कालखंडामध्ये ॲट द बिगॅनिंग पृथ्वीवरती काय होतं तर सिंपल फाउंड ओनली सिंपल एलिमेंट्स अँड सिंपल टाईप ऑफ काय ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. पृथ्वीवरती काय होतं त्या ठिकाणी सिंपल एलिमेंट. आता हे सिंपल एलिमेंट कुठले होते तर त्या ठिकाणी कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि काय ऑक्सिजन हे सिंपल एलिमेंट काय होतं सुरुवातीला होते. आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत हे काय झालेले आहेत फॉर्म झालेले आहेत. कोणापासून कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन ह्या एलिमेंटपासून काय झाले सिंपल ऑर्गॅनिक सुरुवातीला अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. त्यानंतरनं कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड फॉर्मेशन झालं. कुठले कंपाऊंड प्रोटीन आणि काय न्यूक्लिक ॲसिड मॉलिक्यूल जे आहेत हे काय झाले त्यानंतरनं फॉर्म झाले. सुरुवातीला काय झाले सिंपल एलिमेंट नंतरनं काय झालं तर सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. आणि सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड नंतरनं कॉम्प्लेक्स कंपाऊंड जे आहेत कुठले प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड तयार झाले. परंतु हा जो कालखंड आहे हा लगेच झाला का म्हणजे सिंपल मॉलिक्यूलपासून सिंपल कंपाऊंड आणि सिंपल कंपाऊंडपासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे तयार झालेले आहेत ह्याच्यासाठी लॉंग पिरियड गेलेला आहे. म्हणजे ते लगेच तयार झालेत का तर नाही, तर त्याच्यासाठी काय झालेलं लॉंग पिरियड त्या ठिकाणी गेलेला आहे. आता जर आपण बघितलं हे कंपाऊंड तयार झालेत, आता कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झालं, परंतु सुरुवातीला जर मूळ स्वरूपात जर आपण बघितली प्राचीन ह्याच्यामध्ये जर बघितलं सुरुवातीची जर पेशीज बघितली प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल आपण म्हणतो त्याला फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल ही कशी तयार झाली. इट इज द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. प्रिमिटिव्ह सेल जे आहे ही प्रिमिटिव्ह सेल काय आहे तर इट इज द मिक्सचर. ह्याच्यामध्ये मिश्रण आहे, ह्याच्यामध्ये अनेक निरनिराळे असे काय सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थापासून ही मूळ स्वरूपाची जी पेशी आहे प्रिमिटिव्ह मूळ स्वरूपाची प्रिमिटिव्ह आपण पेशीस कोणाला म्हणतो प्रिमिटिव्ह टाईप ऑफ म्हणजे काय मूळ स्वरूपाची जी सेल आहे ही काय तर कुणापासून तयार झाले तर डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत त्यांच्यापासून ही काय झालेले तयार झालेले. आता ही काय झाली तर प्रिमिटिव्ह सेल तयार झाली. ही जी फॉर्म झालेली सेल आहे तयार झालेली जी सेल आहे ह्याच्या आजूबाजूला ह्या सेलचा आजूबाजूला जे सराउंडिंग केमिकल्स आहे ह्या केमिकल्सचा उपयोग करून ॲज अ कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल
ह्या केमिकलचा उपयोग करून कशासाठी, ॲज अ फूड म्हणून नंबर ऑफ सेल जो आहे तो काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे एका सेलपासून 2, 2 पासून काय 4, 4 पासून 8 अशा सेल्स ह्या ठिकाणी काय केल्या गेल्या, वाढत गेल्या. आणि त्या ठिकाणी त्यांची उपजीविका करण्यासाठी जे सराउंडिंग केमिकल्स आहेत, म्हणजे ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मटेरियल आहे, ह्यांचा त्यांनी काय केला, वापर केला. आता ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या ऑल ऑफ द सेल ह्यांच्यामध्ये काय ते दॅट आर नॉट सेम, ह्या काय नाहीत एकसारख्या नव्हत्या. ह्यांच्यामध्ये काय होता, डिफरन्स अमॉंग दोज सेल. त्या सेलमध्ये काय होता तर डिफरन्स होता. म्हणजे प्रत्येक सेल सारखी होती का तर नव्हती, तर प्रत्येक सेलमध्ये काहीतरी वेगळेपणा होता. देअर आर डिफरन्स अमॉंग दोज सेल. आणि ह्या डिफरन्समुळे त्या ठिकाणी काय झालं, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ काय, नॅचरल सिलेक्शन. कुठल्या प्रिन्सिपलनुसार, नॅचरल सिलेक्शन. ह्यांच्यामध्ये ज्या चांगल्या ग्रोथ, गुड ग्रोथ असणाऱ्या सेल्स आणि ज्या पेशीज जे सराउंडिंग मीडियम आहे त्याला ऍडजस्ट करणाऱ्या ज्या पेशीज आहेत ह्यांचीच काय झाली, ग्रोथ झाली. अकॉर्डिंग टू नॅचरल प्रिन्सिपल ओनली दोज सेल आर सर्वाइव्ह विच हॅव गुड ग्रोथ अँड ऍडजस्ट टू द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. जे सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे त्याला जे ऍडजस्ट करून घेणारे जे सेल्स आहेत ह्यांचीच काय झाली, त्या ठिकाणी वाढ झाली. आणि बाकीच्या ज्या सेल आहेत ज्या राहिलेल्या ह्या ज्या सेल्स आहेत ह्या त्या ठिकाणी त्यांचं नाश झाला, लुप्त झाल्या. म्हणजे त्या ठिकाणी फक्त ज्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालेलं आहे त्या ठिकाणी त्याच सेलची काय झाली, त्या ठिकाणी वाढ झाली. बाकीच्या सेल ह्या त्या ठिकाणावरून अस्तित्व त्यांचं जे आहे ते काय झालं, नाहीसं झालं. नाव प्रेझेंट डे जर आपण बघितलं तर पृथ्वीवरती ऑन द अर्थ जे आहे, अर्थवरती करोड्स ऑफ प्लांट पेसीज अँड ॲनिमल पेसीज, हजारो लाखो ॲनिमल पेसीज आहेत आणि त्यांची डायव्हर्सिटी सुद्धा काय वास्ट आहे. त्याचप्रमाणे त्यांचं स्ट्रक्चर जे आहे, शेप असेल किंवा अजून काय असेल, हे काय कॉम्प्लेक्सिटी आहे. प्रत्येक पेसीजमध्ये जर आपण बघितलं, प्लांट असू द्या किंवा ॲनिमल असू द्या, त्यांची डायव्हर्सिटी, त्यांचा नंबर, त्यांचं स्ट्रक्चर हे सगळं डिफरंट आहे आणि ह्यांच्यामध्ये सुद्धा काही कॉम्प्लेक्सिटी आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण कोट्यावधी प्रजाती ज्या आहेत, हे विविधता, आकार, त्यांची जटिलता हे सगळं काय डिफरंट आहे. आता जर आपण नुसतं ॲनिमल डायव्हर्सिटीचा जर रेंजचा विचार केला, ॲनिमल डायव्हर्सिटी आपण म्हणतो पृथ्वीवरती ऑर्गॅनिझम जे आहे ते युनिसेल्युलर आणि काय मल्टीसेल्युलरमध्ये काय केलं, विभागणी केलेलं आहे. परत हे ॲनिमल जे आहेत हे काय युनिसेल्युलर ॲनिमल, कुठला अमिबा अँड पॅरामिसियम टू मॅन अँड जायंट वॉल. आपण देवमासा म्हणतो, हा टनाच्या पुढं हे जो वजन असतं, आणि पॅरामिसियम आपण मायक्रोस्कोपच्या खाली बघतो. इतक्यापर्यंत वास्ट डायव्हर्सिटी जे आहे, महाकाय देवमासा म्हणतो आपण किंवा मानव म्हणतो, असा प्राण्यांचा विस्तार, ॲनिमलचा डायव्हर्सिटी आपल्याला काय होते, आढळते. ॲज लाईक ॲनिमल, प्लांट may also shows the diversity. Plant also shows the diversity. They ranging from unicellular chlorella to hug banyan tree. युनिसेल्युलर क्लोरेला पासून ते हग बनियन ट्री, जे वडाचं झाड आहे, मोठंसं विस्तीर्ण झाड वडाचं, ह्याच्यापर्यंत अनेक विविध प्रकारच्या वनस्पती ह्या पृथ्वीवरती काय होतात, आपल्याला अर्थवरती आढळत असतात. जर आपण बघितलं तर लाईफ जे आहे, म्हणजे जीवसृष्टी पृथ्वीवरती कुठं कुठं आहे, पृथ्वीवर सर्व ठिकाणी, ऑल ओव्हर द एव्हरीवेअर ऑफ द अर्थ. कुठं, एव्हरीवेअर द अर्थ, फ्रॉम इक्वेटर टू बोथ द पोल्स. इक्वेटर आणि पोल दोन्ही ध्रुव असतील, विषुववृत्त असेल किंवा दोन्ही ध्रुवावरती असेल, विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवापर्यंत, साऊथ पोल आणि काय नॉर्थ पोल, ह्या ठिकाणी
दक्षिण ध्रुव म्हणतो आपण आणि उत्तर ध्रुव. विषुववृत्त हे कुठं असतं? इक्वेटर हा कुठं असतो? पृथ्वीच्या मध्ये असतो. तुम्ही जॉग्राफीमध्ये ते शिकला असाल. विषुववृत्त मध्ये असतं, साऊथ पोल खालच्या बाजूला असतो आणि नॉर्थ पोल कुठं असतो? वरच्या बाजूला असतो. तर ह्या विषुववृत्तापासून पोलपर्यंत पृथ्वीवरती लाईफचं अस्तित्व आता आढळून येतंय. आणि आपण असं म्हणतो की सिम्पली की ऑर्गॅनिझम कुठं कुठं प्रेझेंट आहे. बेसिक नीड जे आहेत ऑर्गॅनिझमला, जे आपण म्हणतो अन्न, वस्त्र आणि काय निवारा, हे मानवाच्या मूलभूत गरजा झाल्या. परंतु ऑर्गॅनिझमसाठी, ऑर्गॅनिझमचं अस्तित्व आढळून येण्यासाठी त्याला जे लागतं ते काय लागतं? तर एअर लागते, वॉटर लागतं आणि लँड लागतं, खडक. वॉटर, एअर आणि काय लँडची आवश्यकता असते. आता ऑर्गॅनिझम जर आपण बघितलं तर अस्तित्व तर बघितलं तर इन एअर आपण बघतो की मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, वॉटर, लँड आणि रॉक. एअरचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर हवेमधून आत्ता सध्या जो पसरतो, म्हणजे हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. कोरोना हा पण हवेमध्ये जर समजा शिंकलं तरी तो काय होतो? हवेमधून पसरतो, हवेमध्ये राहतो. अशा अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम, कोरोनाचं उदाहरण दिलं, अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. वॉटरमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. लँडवरती सगळे राहणारे प्राणी आहेत. रॉकवरती सुद्धा काय होतात? प्राणी राहतात. म्हणजे एव्हरीवेअर जे आहे ऑफ अर्थ ह्याच्यावरती काय हे ऑर्गॅनिझम काय आहेत? प्रेझेंट आहेत. मनुष्य प्राणी म्हटलं की मनुष्य प्राणी हा अतिशय चिकित्सक वृत्तीचा आहे, हे आपल्याला माहित आहे. कारण आपण एखादी गोष्ट जर झाली तरी काय करतो? ते कशी झाली, कधी झाली, केव्हा झाली, ह्याचा काय करत असतो? छडा लावत असतो. तसंच ह्युमन्स जे आहेत शोज क्युरियोसिटी अबाउट द ओरिजिन ऑफ लाईफ. माणसाला कुणाबद्दल क्युरियोसिटी आहे? तर ओरिजिन ऑफ लाईफ. आणि ह्या पृथ्वीवरची ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ लाईफ ऑन द अर्थ, ही जी डायव्हर्सिटी ऑफ लाईफ प्रेझेंट ऑन द अर्थ इन सिन्स ॲसेंट पिरियड आहे, पूर्वीपासून ही डायव्हर्सिटी जी कशी आहे, काय आहे, ह्याच्याबद्दल अतिशय कुतूहल निर्माण झालं. आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या सायंटिस्टने, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय केलं? डिफरंट थेरीज ऑफ इव्हॉल्युशन मांडल्या. वेगवेगळ्या थेरी काय केल्यात? इव्हॉल्युशन मांडल्यात. डिफरंट थेरीज ऑन ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ ह्या काय केल्यात? प्रपोज केलेले आहेत टिल टुडे. आणि अजूनही ह्याच्यामध्ये रिसर्च चालू आहे. अजूनही वेगवेगळे शास्त्रज्ञ जे आहेत हा प्रत्येक पेशीचं इव्हॉल्युशन कसं झालं ह्याच्यावरती काय करतायत? अभ्यास करतायत, स्टडी करत आहेत. परंतु ह्याच्यातली जी ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, कुठली थेरी? ह्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येतो, नोट डाऊन करा. ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ही काय केलेली आहे? जगामध्ये सगळ्यांनी ही थेरी जी आहे, सिद्धांत आहे, तो काय केलेला आहे? ॲक्सेप्टेड. ॲक्सेप्टेड म्हणजे काय? तुम्ही जे संशोधन केलेलं आहे किंवा एखाद्या शास्त्रज्ञाने जे संशोधन केलेलं आहे ते जगमान्य आहे का नाही. जर जगमान्य असेल तर ते काय केलं जातं? ॲक्सेप्ट केलं जातं. आणि जर नसेल तर ते ॲक्सेप्ट केलं जात नाही. तर ह्याच्यावरती प्रश्न येतो, कुठली थेरी, विच थेरी इज ॲक्सेप्टेड? तर ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दिस थेरी ऑफ इव्हॉल्युशन आर ॲक्सेप्टेड. ही थेरी काय केलेली आहे? सगळ्या पृथ्वीवरती ॲक्सेप्ट केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय शिकायचं? थेरी ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय हे जी डेफिनेशन बघायची आपल्याला. हे कसं तयार झालं इव्हॉल्युशन? अकॉर्डिंग टू दिस थेरी, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल जो आहे, जो पहिला सजीव जो आहे, सजीव पदार्थ, हा आपल्याला पृथ्वीवरती नाही तर कुठं समुद्रामध्ये सापडला, समुद्रामध्ये तयार झाला. हॅज बीन फॉर्म इन द ओशन. फर्स्ट लिव्हिंग मटेरियल कुठं तयार झाले? तर ओशनमध्ये तयार झाले, समुद्रामध्ये तयार झाले. आफ्टर दॅट, ड्यू टू कोर्स ऑफ टाइम, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म.
अनेक वर्ष गेल्यानंतरनं त्या ठिकाणी काय झालं, हा जो समुद्रामध्ये तयार झालेलं लिव्हिंग मटेरियल आहे, ह्या लिव्हिंग पदार्थ आहे, जीव पदार्थ, जीवद्रव्य म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, ह्या जीवद्रव्यापासून काय फॉर्म झालं तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. काय तयार झालं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एक पेशीय प्राणी काय झाले ह्याच्यामध्ये तयार झाले. आणि त्यानंतरनं ह्या एक पेशीय प्राण्यामध्ये काय होत गेले तर बदल होत गेले, चेंजेस ऑकर, ग्रॅज्युअली ह्याच्यामध्ये काय होत गेले, चेंजेस ऑकर, बदल होत गेले. आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून परत काय लार्ज अँड काय मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. आणि त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे त्याच्यामध्ये काय झाले, बदल होत गेले. आणि त्याच्यापासून काय झाला, त्याच्यापेक्षा अधिक मोठा आणि अधिक कॉम्प्लेक्स म्हणजे लार्ज अँड मोर कॉम्प्लेक्स, अधिक जटिल प्राणी काय झाला त्या ठिकाणी, ऑर्गॅनिझम काय झाला त्या ठिकाणी फॉर्म झाला. आणि हे फॉर्म होण्यासाठी, हा जो कॉम्प्लेक्स लार्ज अँड कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम फॉर्मेशन होण्यासाठी जे चेंजेस झालेले आहेत हे एकदम फटाफट चेंजेस झालेले नाहीत, हे काय स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस झालेले आहेत. स्लो अँड काय ग्रॅज्युअल, एकदम कमी स्पीडने आणि दमाने ग्रॅज्युअली चेंज, हळूहळू आणि क्रमाने काय झालेले आहेत, चेंज झालेले आहेत. आणि हे चेंज होण्यासाठी देअर इज मस्ट बी हाऊ मेनी ड्युरेशन इज रिक्वायर्ड, 300 करोड इयर, जवळपास 300 कोटी वर्ष ह्याच्यासाठी लागलेले आहेत. ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हे जी डेव्हलपमेंट, हे जे बदल होत होते त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, हे बदल एकाच डायरेक्शनने होत होते का तर नाही, ऑल राऊंड. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंगचं जर आपण डेव्हलपमेंट जर विचार केला, लहान बाळ असतं, बरोबर आहे, लहान बाळाचे आपण कधी पाय वाढलेले बघितलेत का? नाही. नुसतं पोट वाढलेलं बघितलंय का? नाही. किंवा नुसतं डोकं वाढलेलं बघितलंय का? तर नाही. किंवा हात वाढलेत का? तर नाही. तर त्याचं जी डेव्हलपमेंट आहे, तो जो बाळ जो आहे मोठा होत असतो त्याच पट्टीमध्ये त्याचं डोकं वाढत असतं, त्याचं पोट वाढत असतं, त्याचे हात वाढत असतात, त्याचे पाय पण वाढत असतात. म्हणजे ऑल डायरेक्शन सेम एज लाईक, ऑल डायरेक्शन म्हणजे मल्टी डायमेन्शनल ऑर अराउंड ऑल, जे पृथ्वीवरती हे जे ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहेत त्यांचं ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार झाले. आणि इव्हॉल्युशन ऑफ काय, दॅट लीड टू इव्हॉल्युशन ऑफ काय डिफरंट ऑर्गॅनिझम्स. आणि ह्याच्यामुळे काय झालं, इव्हॉल्युशन ऑफ काय डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी. तर अशा प्रकारे ह्या ऑर्गॅनिझमची जी डेव्हलपमेंट आहे ही काय झालेली आहे तर ऑल अराउंड अँड काय मल्टी डायमेन्शनल, आणि दॅट लीड टू डिफरंट टाईप ऑफ इव्हॉल्युशन ऑफ काय डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. आणि हे ऑल अराउंड जे डायमेन्शन झालेलं आहे, सगळीकडे हे जे डेव्हलपमेंट झालेले आहे म्हणजे त्या ऑर्गॅनिझमची मल्टी डायमेन्शनल डेव्हलपमेंट झालेले आहे. आणि त्याच्यामुळं काय हो झालं, इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ, त्या पहिल्याच ऑर्गॅनिझममध्ये काही चेंजेस होत गेले. आणि हे चेंजेस होऊन काय झाले तर त्या ठिकाणी डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे वेगळाच ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी काय झालेलं आहे, सजीव अस्तित्वात आलेलं आहे, दुसरा ऑर्गॅनिझम अस्तित्वात आलेला आहे. ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड काय इव्हॉल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. आणि ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे ह्याला काय म्हणतो आपण, इव्हॉल्युशन. आता आपण एवढं बघितलं, ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं, ह्याची डेफिनेशन शिकायची, सायंटिफिकली करेक्ट डेफिनेशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय, जर परीक्षेमध्ये आलं तर तुम्ही ही जी डेफिनेशन आहे इथून इथपर्यंतची ही काय करायची, एक्झाममध्ये लिहायची. आता इव्हॉल्युशन म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम ॲन्सेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट जे आहे कुणाची, प्लांट अँड ॲनिमलची. कुणाची डेव्हलपमेंट होणार आहे, प्रोग्रेसिव्ह प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम ॲन्सेस्टर. कुणाचं,
ॲन्सेस्टर म्हणजे काय? पूर्वज, ज्याची डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, ज्याची रचना आपण काय म्हणतो स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन काय डिफरंट आहे. कुणापेक्षा? हे जे तयार झालेले प्लांट अँड ॲनिमल जे तयार झालेले आहेत ह्यांचा आकार, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचं फंक्शन काय असणार आहे, हे ऑर्गनायझेशन काय असणार आहे, हे डिफरंट असणार आहे. त्यांच्या पूर्वजापेक्षा ह्यांचं ऑर्गनायझेशन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर इव्हॉल्युशन. काय म्हणायचं ह्याला? इव्हॉल्युशन. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल फ्रॉम ॲन्सेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड काय? इव्हॉल्युशन. ही डेफिनेशन व्यवस्थित करा, कारण ह्या डेफिनेशनवरती तुम्हाला प्रश्न तर डिफाईन इव्हॉल्युशन. साध्या सोप्या मराठीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कुणाची प्रोग्रेसिव्ह प्लांट अँड ॲनिमल्सची काय होते? उत्क्रांती होते. कुणापासून? भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती आणि प्राण्यांचा विकास म्हणजे त्याला काय म्हणायचं? इव्हॉल्युशन म्हणायचं. ही डेफिनेशन व्यवस्थित करा, कारण ह्या डेफिनेशनवरती आपल्याला परीक्षा. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो पॉइंट आहे तो कुठला? एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. कुठला आहे? एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे एव्हिडन्स आपल्याला ह्याच्यामध्ये पुरावे, उत्क्रांतीचे पुरावे काय करायचे? अभ्यासायचे. जे आपण मगाशी इव्हॉल्युशनची डेफिनेशन बघितली की पूर्वजापासून भिन्न रचना आणि कार्य असणाऱ्या प्लांट अँड ॲनिमल पासून भिन्न रचना व कार्य असणाऱ्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा काय होतो? विकास होतो. याला काय म्हणतो आपण? इव्हॉल्युशन म्हणतो. तर ही इव्हॉल्युशनची प्रोसेस, त्याचे सिद्धांत जे मांडलेले आहेत, हे सिद्धांत प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? एव्हिडन्सची गरज असते. आपण कुठलाही शोध लावला तर त्यासाठी काय लागतात? तर त्याचे एव्हिडन्स लागतात, प्रूफ लागतं. आणि हे प्रूफ हे आपल्याला काय करायचं आहे? ह्या एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन ह्याच्यामध्ये बघायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला एव्हिडन्स काय काय शिकायचे? तर 6 प्रकारचे एव्हिडन्स आपल्याला ह्याच्यामध्ये शिकायचे. किती प्रकारचे? 6 टाइप ऑफ एव्हिडन्स. पहिला एव्हिडन्स आहे काय? मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. दुसरा ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. तिसरा व्हेस्टिजियल एव्हिडन्स. फोर्थ वन इज पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. फिफ्थ वन इज कनेक्टिंग लिंक. आणि 6th वन इज काय? एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. पहिला जो आहे तो कुठला आपल्याला आता पहिला शिकायचा आहे? मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. विद्यार्थी मित्रांनो, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स मध्ये आपल्याला काय शिकायचं? तर ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी पिक्चर दिसते आपल्याला. ह्या वरच्या पिक्चरमध्ये वेगवेगळे प्राणी दाखवलेले आहेत, डिफरंट लिव्हिंग ॲनिमल्स. आणि खालच्या पिक्चरमध्ये काय दाखवलं तर डिफरंट टाईप ऑफ प्लांट्स. हे काय? डिफरंट टाईप ऑफ प्लांट्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? ऑब्झर्व करायचं. कोणामध्ये? ह्या ह्या ॲनिमलच्या पिक्चरमध्ये ऑब्झर्वेशन करायचंय आणि ह्या प्लांटच्या पिक्चरमध्ये ऑब्झर्वेशन करायचंय. आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिसतं? साम्य जे आहे, सेमनेस काय दिसतं ह्याच्यामध्ये, ते अभ्यासायचं. आता मॉर्फॉलॉजिकली आपल्याला बाह्य स्वरूप बघायचंय. बघा, ह्याच्यावरती जर बघितलं आपण आयज असेल किंवा नॉस्ट्रिलचं स्ट्रक्चर असेल किंवा इयरचं स्ट्रक्चर असेल, कानांचं स्ट्रक्चर असेल, हे किंवा सरफेसवरती जे स्किनवरती जे हेअर आहेत हे बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक काही साम्य दिसून येतं. आणि जर वनस्पतीचा विचार केला आपण तर वनस्पतीचा विचार केला तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण लीफ
सेप्स बघितला, लिप फेनेशन बघितलं किंवा लिप पेट्युअल्स बघितलं, म्हणजे पानाचा देठ असेल, पानांचा आकार असेल कसा आहे. त्याचप्रमाणे पानामध्ये असणारा शिरा ज्या आहेत, फेन्स म्हणतो आपण, हे जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये साम्यपणा काय दिसतो आपल्याला, दिसून येतो. हे काय करायचं आपल्याला, हे करायचं. आता मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स ह्याच्यामध्ये आपण काय शिकायचं आहे, तर ते मॉर्फॉलॉजिकल जे बाह्य स्वरूप आहे, बाह्यरूपीय पुरावे जे आहेत, वनस्पतीचे असतील किंवा प्राण्यांचे असतील, हे काय होतात, एक सगळे जवळपास मिळते जुळते असतात. जर आपण बघितलं ह्या पिक्चरमध्ये तर सिमिलरिटी लाईक काय माउथ, सिमिलरिटीज लाईक काय माउथ, ह्या माउथमध्ये जर आपण बघितलं, ह्या माउथचं स्ट्रक्चर जर बघितलं या तिन्ही प्राण्यांचं, तर काय ह्याच्यामध्ये सिमिलरिटी दिसून येते. आता सिमिलरिटी कशामध्ये दिसून येते, तर पोझिशन ऑफ आईज, यांची डोळ्याची रचना कुठे आहे बघा, कुठं पोझिशन आहे, सम व्हॉट सेम दिसतात, कुठं पोझिशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, नाकाचं स्ट्रक्चर आपण म्हणतो, हे नॉस्ट्रिलचं स्ट्रक्चर, नाकपुड्या, हे नॉस्ट्रिलचं स्ट्रक्चर. त्याचप्रमाणे इयर पिना, जे इयर पिन आहे, कान म्हणतो आपण, हे जे कान आहेत बघा, हे बघा जवळपास त्याचं पोझिशन काय सेम आहे सगळ्यामध्ये. त्याचप्रमाणे डिस्ट्रीब्युशन ऑफ हेअर ऑन द बॉडी, शरीरावरती केस कुठं कुठं डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत बघा, हे डिस्ट्रीब्युशन ऑफ हेअर ऑन द काय बॉडीज, हे जे आहे ह्याच्यामध्ये काय दिसते आपल्याला, साम्यता दिसून येते. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर वनस्पती प्लांटमध्ये काय साम्यता दिसून येते हे आपण बघायचं आहे. ह्या प्लांटचं जे कॅरेक्टर लाईक काय, लिप सेप, हा जो लिप सेप आहे ह्याचा बघा, हा ह्याच्यामध्ये सारखेपणा दिसून येतोय. त्याचप्रमाणे लिप फेनेशन, लिप फेनेशन जे आहे, हे लिप फेनेशन जर आपण हे पिक्चर जर आपण इलॅबरेट स्वरूपात केलं तर ह्या लिप फेनेशनचं आपल्याला ह्या ठिकाणी ह्या फेन्स दिसतात सगळ्या लिपच्या, इकडे गेलेले इकडे गेलेले, हे बरोबर मिडलमधून आहे. हे लिप फेनेशन आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय बघा. ह्याच्यामध्ये काय साम्यता काय होते दिसून येते लिप फेनेशनमध्ये. त्याचप्रमाणे पानांचा देठ सुद्धा काय होणार आहे या ठिकाणी, ह्याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे आपल्याला, समानता ज्या आहे लिपच्या फेनेशन, लिप पेट्युअल्स, लिप सेप, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय होणार आहे, साम्यता आपल्याला दिसून येते. म्हणजे ह्या प्राण्यामध्ये काय झालेले साम्यता आहे, त्यांच्यामध्ये सिमिलरिटीज आहे, वनस्पतीमध्ये पण काय सिमिलरिटीज आहे. तर आपण ह्याच्यावरून कन्क्लुजन काय काढू शकतो, व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ दोज पॉइंट, ह्या पॉइंटचं कन्क्लुजन काय काढू शकतो, किंवा हे आपल्याला जर आपण विचार केला तर ह्याच्यावरून आपण काय बोध घेऊ शकतो. तर हे जे पिक्चर आहेत हे आपल्याला काय इंडिकेट करतात, तर हे ज्या सिमिलरिटीज आहेत, ह्या प्राण्यांमध्ये असणाऱ्या सिमिलरिटीज आणि वनस्पतीमध्ये असणाऱ्या सिमिलरिटीज आपल्याला काय इंडिकेट करतात, तर हा जो ग्रुप आहे प्राण्यांचा किंवा वनस्पतीचा, इट प्रूव्ह दॅट द ओरिजिन मस्ट बी सेम, आणि ह्यांचं जे ओरिजिन आहे हे काय सेम आहे. हे प्राणी एकाच कुठल्या तरी प्राण्यापासून काय झालेलं आहे, त्यांची पिढी तयार झालेली आहे 3 प्राण्यांची, आणि ह्या वनस्पती पण काय एकाच कुठल्या तरी प्लांटपासून, त्यांच्यामध्ये काय त्या प्लांटमध्ये इव्हॉल्युशन होत गेलं आणि ही पिढी जी आहे ती काय झालेली आहे, तयार झालेली आहे. म्हणजे काय ह्याच्यामध्ये कन्क्लुजन काय असणार आहे, तर ओरिजिन मस्ट बी सेम आणि ह्यांचे ॲन्सेस्टर मस्ट बी कॉमन. ॲन्सेस्टर काय असणार आहे, त्यांचे कॉमन असणार आहे. अशा प्रकारे पहिला जो एव्हिडन्स आहे, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, हे आपण आता संपवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सवरती बऱ्याच वेळेला प्रश्न येतो, तर ह्या भागाचा व्यवस्थित अभ्यास करा. राहिलेला जो भाग आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सपासून, त्याच्यामध्ये व्हेस्टिजियल ऑर्गन, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स हे आपण
पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. धन्यवाद.